नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, तुमच्यासाठी आज मी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. तर काय आहे ही बातमी बघा. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ. हे शेतकरी राहणार कर्जमाफीपासून वंचित. बघा शेतकरी बांधवांनो, आता सध्याच्याला महाराष्ट्र राज्यातील जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. कर्जमाफीचा लाभ जो आहे तो त्या शेतकऱ्यांना आपल्या मिळणार आहे. परंतु ह्या योजनेपासून बरेच शेतकरी हे वंचित राहणार आहेत. हे जे वंचित राहणारे शेतकरी कुठले आहेत, नेमके कुठल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे आणि कुठले शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि पुढील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात आजच्या आपल्या या नवीन अपडेटला. बघा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा सत्ता स्थापित केल्याचा कर्जमाफीचा लाभ देऊ असे आश्वासन दिले होते. बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती ही समोर येत आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीत आपली जी विधानसभा निवडणुकीत झाली, ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकार जे आहे, महायुती सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा सत्ता स्थापित केल्यास कर्जमाफीचा लाभ देऊ असे आश्वासन दिले होते. त्यानुसारच गेल्या काही महिन्यापासून शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. बघा, आपल्या महायुती सरकारनं आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ असे आश्वासन दिलं होतं. त्यानुसार काही महिन्यांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. गेल्या वर्षी राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती तयार झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या वर्षी जे आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. ह्या अतिवृष्टीमुळे आपल्या शेतकरी पिकांचं आणि त्यांच्या राहत्या घराचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. परिणामी शेतकरी कर्जमाफीचा मागणीने अधिक जोर पकडला. बघा, शेतकऱ्याची जी कर्जमाफी आहे, शेतकऱ्या कर्जमाफीचा मागणीचा वेग जो आहे आता जोरात पकडलेला आहे. शेतकरी बांधवांनो, दरम्यान आता शेतकरी कर्जमाफी बाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. दरम्यानच आता शेतकरी कर्जमाफी बाबतची माहिती समोर आली आहे. खरे तर याआधी महाराष्ट्र राज्य शासनाने दोनदा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या अगोदर आपल्या महाराष्ट्र शासनाने दोनदा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ जो आहे तो दिलेला आहे. पुढे बघूयात. 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आणि 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिलेला होता. बघा शेतकरी बांधवांनो, 2017 आणि 2019 मध्ये या अगोदर कर्जमाफी झालेली होती. ह्या 2 वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला होता. बरेच शेतकरी कर्जातून मुक्त झालेले होते. आता बघा, आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सज्ज झाले असल्याचे दिसतच आहे. मित्रांनो बघा, आता पुन्हा एकदा 2026 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सज्ज झाल्याचे आपल्याला हे दिसत आहे. बघा पुढे बघा, कर्जमाफीसाठी शासनाकडून अत्यावश्यक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. बघा मित्रांनो, कर्जमाफी जी होणार आहे आता आपली, या कर्जमाफीसाठी आपल्या शासनाकडून अत्यावश्यक पावले उचलण्याची सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, यातून राज्यातील काही शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वगळले जाण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं, बरेच शेतकरी या कर्जमाफी योजनेमधून वगळले जाणार आहेत. ते नेमके कोणते शेतकरी असणार आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. बघा, यातून राज्यातील काही शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वगळले जाण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर 2 भागात माहिती मागवली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपलं राज्य शासन जे आहे, आपल्या राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या आहेत, आपल्या जिल्ह्यातील मध्यवर्ती बँका ज्या आहेत, त्या जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर 2 भागांमध्ये माहिती मागवलेली आहे. पहिल्या भागात थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे, तर दुसऱ्या भागात नियमित शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या भागामध्ये जे आहे शासनाने, आपल्या राज्य शासनाने पहिल्या भागामध्ये थकबाकीदार जे शेतकरी आहेत, थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे. तर तसेच दुसऱ्या भागामध्ये नियमित शेतकरी जे आहेत, नियमित कर्ज ते भरत असतात बँकेचं, त्यांची सुद्धा माहिती आता मागवलेली आहे. अशा प्रकारे 2 भागांमध्ये आता जे थकबाकीदार आणि नियमित शेतकऱ्यांची माहिती ही राज्य शासनाने बँकेकडून मागवलेली आहे. पुढे बघूयात, या शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ. बघा शेतकरी बांधवांनो, नेमके असे कोणते शेतकरी आहेत की त्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाहीये. पुढे बघा, फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. ही समिती गेल्या 3-4 महिन्यापासून कामकाज करत असून एप्रिल पर्यंत या समितीचा अहवाल सरकार दरबारी जमा होण्याची शक्यता आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपले फडणवीस सरकार जे आहे, फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केलेली होती. ही समिती गेल्या 3 ते 4 महिन्यापासून कामकाज करत आहे. ही समितीचा जो अहवाल आहे मित्रांनो, एप्रिल पर्यंत हा समिती अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.
पुढे बघा, शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातूनच सोडवण्यासाठी ही समिती दीर्घकालीन उपाययोजना करत असून आता शेतकरी कर्जमाफी बाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले. बघा शेतकरी मित्रांनो, ही जी समिती नेमली होती आपल्या फडणवीस सरकारने, ही समिती शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या विळख्यातूनच सोडवण्याची ही समिती दीर्घकालीन उपाययोजना करत आहे. बघा, ही जी समिती आहे शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून काढण्यासाठी ही समिती उपाययोजना करत आहे. शेतकरी कर्जमाफी बाबत महत्त्वाचे अपडेट आता समोर आलेलं आहे मित्रांनो. ते काय आहे बघा, खरं तर समितीचा अहवाल अजून सरकार दरबारी जमा झालेला नाही, पण त्याआधीच कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर माहितीचे संकलन सुरू झाले आहे. बघा, ही समिती आहे, या समितीचा अहवाल जो आहे मित्रांनो, मी आताच सांगितलं तुम्हाला, या समितीचा अहवाल एप्रिल पर्यंत या समितीचा अहवाल ही समिती सरकारला देणार आहे. परंतु या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच सरकार दरबारी जमा झालेला नसला तरी पण त्या अगोदरच कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर माहितीचे संकलन हे सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सहकार विभागाकडून मुंबई वगळून इतर सर्व जिल्ह्यांमधील मध्यवर्ती सहकारी बँकांना विहित नमुन्यात जून 2025 अखेरपर्यंत थकबाकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची आणि आर्थिक वर्ष 2020-21 पासून ते 2024-25 पर्यंतच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सहकार विभाग आहे जो आपला, सहकार विभागाकडून मुंबई शहर वगळून मुंबई जिल्हा वगळून इतर सर्व जे जिल्हे आहेत, इतर सर्व जिल्ह्यांमधील मध्यवर्ती सहकारी बँका ज्या आहेत, मध्यवर्ती सहकारी बँकांना विहित नमुन्यामध्ये जून 2025 अखेरपर्यंत थकबाकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची, बघा जून 2025 पर्यंत जे शेतकरी जून 2025 अखेरपर्यंत जे शेतकरी थकबाकीत आहेत अशा शेतकऱ्यांची माहिती, तसेच आर्थिक वर्ष 2020-21 पासून ते 24-25 पर्यंतच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती, अशी दोघांची पण माहिती ही सहकार विभागाकडून मध्यवर्ती सहकारी बँकांना मागवलेली आहे. ह्या बँकांना ती सादर करायची आहे माहिती सहकार विभागाकडे. मध्यवर्ती सहकारी बँकांना ही माहिती सहकार विभागाकडे मित्रांनो आता सादर करणार आहेत या बँका. पुढे बघा, याबाबत सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकांना सुद्धा पत्र पाठवण्यात आले आहे. बघा, याबाबतचं जे पत्र आहे, तर सहकार विभागाने याबाबतचं पत्र जिल्हा मध्यवर्ती बँका जे आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकांना याबाबतचं पत्र सहकार विभागाने पाठवलेलं आहे. त्यानंतर बघा, राज्य शासनाच्या सहकार विभागाकडून पाठवण्यात आलेल्या या पत्रावरून ही कर्जमाफी येणाऱ्या आर्थिक वर्षातील म्हणजे जून 2026 पर्यंत थकबाकीत जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राहणार नाही. बघा मित्रांनो, 2026 पर्यंतच्या शेतकऱ्यांना ही थकबाकी मिळणार नाही. ही थकबाकी कोणाला मिळणार आहे मित्रांनो? ज्या शेतकऱ्यांचं कर्ज, ज्या शेतकऱ्यांची कर्ज ही जून 2025 पूर्वीची आहेत, जून 2025 पूर्वीची ज्या शेतकऱ्यांची कर्ज आहेत अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही यावर्षी होणार आहे. शेतकरी मित्रांनो, हे लक्षात ठेवायचंय. जून 2025 नंतर, बघा जून 2025 नंतर शेतकऱ्यांची हे कर्ज माफ होणार नाही मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं. बघा, इथे दिलेलं आहे जून 2026 पर्यंत थकबाकी जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना ही राहणार नाही, हे स्पष्ट होत आहे. बघा, ही जी योजना आहे मित्रांनो, ही जून 2025 याच्या अगोदरची ज्या शेतकऱ्यांचं थकबाकीत आहे, या थकबाकीत ज्या शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा आहे तो त्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे. परंतु जून 2025 नंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज नवीन घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. तसेच यातून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन अनुदान दिले जाऊ शकते, असे कायास बांधले जात आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, नियमित कर्जफेड करणारे जे शेतकरी असतात आपले, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन अनुदान दिले जाऊ शकते, याची शक्यता, असे कायास बांधले जात आहेत. परंतु हे कन्फर्म नाही मित्रांनो की त्या शेतकऱ्यांना नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाईलच, हे असं कन्फर्म झालेलं नाही, परंतु याची शक्यता आता वर्तवली जात आहे. बघा, दरम्यान बँकांकडून उपलब्ध होणारी ही माहिती महाआयटी कडून पोर्टल सुरू झाल्यानंतर त्या पोर्टलवर भरण्याबाबत सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. बघा मित्रांनो, ही जी बँकाकडून उपलब्ध झालेली माहिती आहे समितीला, ही माहिती उपलब्ध होणारी ही माहिती महाआयटी जो आहे आपलं, महाआयटी कडून पोर्टल सुरू झाल्यानंतर त्या पोर्टलवर भरण्याबाबत सूचना सुद्धा आता देण्यात आलेल्या आहेत, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, मी तुम्हाला ही कर्जमाफी नेमकी कुठल्या शेतकऱ्यांना होईल आणि ही कर्जमाफी कधी होईल याची माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. परत एकदा सांगतो मित्रांनो तुम्हाला, जून 2025 पूर्वी ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज आहे, जून 2025 पूर्वी जे शेतकरी थकबाकीत आहेत अशा शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार आहे. जून 2025 नंतरचे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं आहे, म्हणजे 1 जुलै पासून ते अद्यापपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज काढलं आहे, त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.